चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात बंद मशीन्स आणि औषधांच्या कमतरतेमुळे रुग्णांना होणारी गैरसोय दूर करावी आणि वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय हे केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसाठीच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील रुग्णांसाठीही महत्त्वाचे आहे। रुग्ण उपचारासाठी दूरदूरून येतात, मात्र गत अनेक वर्षांपासून रुग्णालयाने रुग्णांच्या समस्या आणि सुविधांकडे गांभीर्याने दुर्लक्ष केले आहे। यामुळे गैरसोय आणि आर्थिक शोषण होत आहे। परिणामी रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे। त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून बाहेरील लोकांना कामावर ठेवण्यात आले आहे। हा स्थानिक बेरोजगारांवर अन्याय आहे। त्यामुळे या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। आज सिटी स्कॅन MRI मशीन या मेडिकल कॉलेज असून उपलब्ध नाही आहे। आज सिटी स्कॅन करण्यासाठी लोक गडचंदूरला पाठवतात, ही शोकांकित आहे। आणि स्कॅन करण्यासाठी ते हे लोक 6,000 रुपये घेऊन प्रायव्हेट डॉक्टरांकडे पाठवतात। तर मग मेडिकल कॉलेजची आवश्यकता, आज मेडिकल कॉलेज कशासाठी आहे? आज नागपूर मेडिकल कॉलेज पहा, तुम्ही सेवाग्राम मेडिकल कॉलेज पहा, तिथे सर्व सुख सुविधा जनतेला मुफ्त दिल्या जातात। पण आमच्याकडे एवढे मोठा मेडिकल कॉलेज असून आजपर्यंत सिटी स्कॅन आणि MRI ची व्यवस्था झाली नाही। याच्यामुळे आणि रोजगाराचा फार मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे मेडिसिन सुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाहीये। हे मेडिसिन बाहेरून लिहून देतात। आज 5-5, 6-6 हजाराचे मेडिसिन गरीब माणसाला घेणं परवडत नाही। म्हणून आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागला आणि पालकमंत्र्यांना आणि इथले आमदार खासदारांना आमची विनंती आहे की आमच्या या मागणीकडे जातीने लक्ष द्यायचा आणि जातीने लक्ष देऊन कमीत कमी 2 सिटी स्कॅन आणि 2 MRI मशीन लवकरात लवकर लावण्यात यावे आणि जे बेरोजगार तरुणी आहे त्यांना 80% चंद्रपूरच्या लोकांना नोकरी देण्यात यावी।